ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कंगना राणावत आणि त्याच्या भोवतीचे विवाद आता संपण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत। बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी आता कंगना विरोधात मानहानीचा दावा ठोकलेला आहे। एका वृत्तवाहिनीवर कंगनानं बदनामी केल्याचा आरोप जावेद अख्तर यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे कंगना राणावत विरोधात आता जावेद अख्तर एक कायदेशीर लढा देणार असल्याचं कळतंय। अमेय राणे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अमेय, यात पुढचे तपशील आता काय मिळतायत, काय अपडेट्स आहेत? कंगनाच्या पाठचं शुक्लकाष्ट काही संपण्याचं नाव घेत नाहीत, कारण की याला कारणीभूत तिनं जी विवादित इंटरव्ह्यूज दिले किंवा विवादित वक्तव्य केली ती आहेत। एकापाठोपाठ एक तिच्यावरती मानहानीचे दावे दाखल होत आहेत आणि यात आता जावेद अख्तर यांची सुद्धा भर पडलेली आहे। इंडस्ट्रीतले एक प्रसिद्ध आणि ज्येष्ठ लेखक म्हणून जावेद अख्तर यांची ओळख आहे। मात्र कंगनानं काही महिन्यांपूर्वी रादर गेल्या वर्षी तिचं एका बॉलिवूडमधल्या सुपरस्टारबरोबर जे वैयक्तिक संबंध होते त्यातनं तिने त्या सुपरस्टारवर सुद्धा आरोप केलेले होते गंभीर। ते प्रकरण सुद्धा कोर्टापर्यंत गेलेलं होतं आणि त्याच प्रकरणात जावेद अख्तर यांनी त्या प्रसिद्ध अभिनेत्याची आणि त्याच्या कुटुंबियांची आपल्याला माफी मागण्यास भाग पाडलं होतं आणि त्यासाठी त्यांनी आपल्यावर दबाव टाकला होता। अशा आशयाचे तिने काही इंटरव्ह्यूज दिलेले होते आणि याच संदर्भात सोशल मीडियावर सुद्धा तिने आपलं मत मांडलं। इतकंच नाही तर कंगनाची बहीण रंगोली हिनं देखील या संदर्भात समाज माध्यमांवर कंगनाला पाठिंबा दिला होता। या संपूर्ण प्रकरणाची आता अखेर गंभीर दखल घेत जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात कायदेशीर मार्ग जो आहे तो अवलंबला आहे आणि या संदर्भात अंधेरीतल्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे। या तक्रारीचे नेमके तपशील काय आहेत हे अजून समोर आलेले नाहीयेत। मात्र मानहानीचा हा दावा आहे आणि कंगनाला इतर न्यायालयीन खटल्यासोबत आता या खटल्याचा देखील येत्या काळात सामना करावा लागू शकतो। वृषाली।